गेल्या काही वर्षांपासून महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतच असून महिला आणि मुली यांचं जीवन असुरक्षित झालंय। तर आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। या तरुणीच्या हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याबरोबरच हिंदू तरुणींचं संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याबाबत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांमार्फत गुरुवारी चिपळूणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करा अशा घोषणा सुरू होत्या। या मोर्चा दरम्यानच मान्यवरांची भाषणं सुरू असताना एका विशिष्ट समाजातील महिला मोर्चात घुसली आणि तिनं अर्वाच्य भाषेत अश्लील शिवीगाळ केली। पोलिसांच्या समोरच या महिलेनं हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं तणाव निर्माण झाला। त्यानंतर ही महिला एका दुकानात शिरली तेव्हा मोर्चेकऱ्यांनी त्या दुकानाला घेराव घातला आणि या महिलेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या महिलेला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये नेलं। या गाडीलाही मोर्चेकऱ्यांनी घेराव घातला। या महिलेला आमच्यासमोर उभं करा अशी मागणी करत बराच वेळ या मोर्चेकऱ्यांचा जमाव गाडीभोवती उभा होता। त्यात महिलांची संख्या अधिक होती। पोलीस महिलेला घेऊन पोलीस स्थानकात पोहोचेपर्यंत संतप्त मोर्चेकरी पोलीस ठाण्यावर धडकले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या महिलेला आमच्या ताब्यात द्या, या महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक झालीच पाहिजे अशी मागणी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर करीत तिथेच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला। यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चेदरम्यान त्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ग्वाही दिली। मात्र तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली। तर हा काही कटाचा भाग आहे की काय असा आम्हाला संशय असून या दृष्टीने देखील पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांतर्फे रामदास राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून मोर्चेकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। तर भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, सुरेश शिंदे, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शिवसेना युवा सेना तालुका अधिकारी निहार कोवळे, मनसे चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण, संदेश भालेकर, सौ साधना कात्रे आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या महिलेविरोधात संताप व्यक्त केला। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या महिलेला शिक्षा झाली छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। त्या संदर्भात निवेदन नायब तहसीलदारांनी देतोय। आता जी घटना घडली त्या संदर्भात एफआयआर सगळं सुरू आहे। एफआयआर दाखल करण्याची एफआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नाव, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत तो वाचून आपल्यासमोर दाखवतील आणि ती सर्व कॉपी मिळणार, नजर टाकणार। ही जी पासा मंडळी जी समस्त हिंदुत्वादी संघटना मंडळ जिथे जे आहेत त्यांनी नजर टाकल्याशिवाय आणि ती फायनल मोडला जाणार, अटक केलेली आहे काही बघितल्याशिवाय जाणार नाही। त्यामुळे तिथपर्यंत आपण एकमेकांच्या संपर्कात राहाव्या आणि मागच्या सुद्धा घटनेची मागाशी कुणीतरी चर्चा केली होती। मागे सुद्धा नगरपालिकेच्या समोर जेव्हा ही घटना घडली व्हिडिओ शूटिंग ही महिला घसली आणि त्यावेळी पुरुष महिलांच्या समोर घेतला आणि हे लवजात वगैरे काही नाही असं म्हणजे एकंदर ते प्रयत्न झाला। आपण तेच केलं, त्यांनी आंदोलन थांबवायचं होतं। फैसल कासकरांचा मुलगा त्याच्याविषयीचं निवेदन दिलं होतं। त्या निवेदनावर योग्य जी कारवाई झाली असती तर ही ती प्रक्रिया आली नसती। त्या दृष्टीने कारवाई करतो असं पोलीस स्टेशनचं मत आहे। आता त्याच्या नावे तक्रार दाखल करायची का? त्यांचं पण सांगितलेलं आता जो मोर्चाच्या निमित्तानं जो काय प्रचार घडला त्याचा निषेध म्हणून चिपळूणातले जे प्रमुख व्यापाऱ्यांचे जे संघटना आहे त्या संघटनेच्या चारही लोकांचा आम्ही बोलून झालेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पाठिंबा देतो म्हणून कबूल केलेलं आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा आमची सर्व बांधवांच्या वतीने विनंती आहे, महिला भगिनींच्या वतीने विनंती आहे की उद्या ह्या गोष्टीला पाठिंबा म्हणून निषेध म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांनी चिपळूण बंद ठेवावं अशी आमच्या आग्रहाची विनंती। दरम्यान या प्रकरणी चिपळूण येथील गोवळकोट येथे राहणाऱ्या आसमा हनीफ परकार या महिलेविरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रहार डिजिटलसाठी संतोष सावर्डेकर, चिपळूण।